आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आस्तिक असण्याचा खरा अर्थ काय आणि हा प्रवास भीतीपासून ते निर्भयतेपर्यंत कसा जातो हे आपण समजून घेणार आहोत 1964च्या एका खूप महत्त्वाच्या संदेशाच्या आधारे. सुरुवातच एका अशा प्रश्नानं करूया जो कदाचित अनेकांना पडला असेल की आपली जी श्रद्धा आहे ती खरंच देवाबरोबर केलेला एक सौदा आहे का? हो, देवाशी सौदेबाजी ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. चला, याबद्दलच थोडं अधिक जाणून घेऊया. असं बऱ्याचदा होतं की लोक श्रद्धेचा वापर कसा करतात तर आपल्या कर्मांच्या फळांपासून वाचण्यासाठी. म्हणजे काहीतरी चूक झाली की लगेच प्रार्थना करायची, काहीतरी विधी करायचा, जणू काय देवाला लाच देऊन आपण सुटू शकतो. पण हा जो दृष्टिकोन आहे ना, तो पूर्णपणे भीती आणि स्वार्थातून आलेला आहे. आता इथे बघा, किती छान तुलना केली आहे. एकीकडे आहे आपला सामान्य दृष्टिकोन, म्हणजे कसा भीतीवर आधारलेला, देवाशी व्यवहार करणारा आणि सतत शॉर्टकट शोधणारा. आणि दुसरीकडे आहे एक खोलवरची समज, जी विश्वासावर, शिस्तीवर आणि जे काही परिणाम येतील ते स्वीकारण्यावर टिकून आहे. आपल्यालाच या दुसऱ्या दृष्टिकोनाबद्दल बोलायचं आहे. मग प्रश्न हा आहे की या भीतीवर आधारलेल्या दृष्टिकोनातून बाहेर कसं पडायचं. याचं उत्तर मिळतं 1964मध्ये दिलेल्या एका क्रांतिकारक संदेशात. हा संदेश दिला होता पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी. 1964 सालचा वसंत ऋतू. आणि त्यावेळी आलेल्या एका संदेशानं या आस्तिकतेच्या जुन्या संकल्पनेवर जणू काही एक नवाच प्रकाश टाकला. या संदेशानं लोकांचा देवाकडे, श्रद्धेकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या संदेशानुसार देव म्हणजे कोणीतरी वर बसून आपला न्याय करणारी व्यक्ती नाहीये, तर देव म्हणजे काय, तर ही एक सर्वव्यापी, कधी न मोडता येणारी वैश्विक शिस्त आहे, एक युनिव्हर्सल लॉ आहे. मग ही सिस्टीम, ही व्यवस्था काम कशी करते? सोपं आहे. पहिलं, हे जे वैश्विक नियम आहेत ते कधीच मोडले जात नाहीत, ते अतूट आहेत. दुसरं, प्रत्येक कर्माचं फळ ठरलेलं आहे, म्हणजे जे पेराल तेच उगवेल, सिंपल. आणि तिसरं, जेव्हा आपण या शिस्तीनुसार वागतो तेव्हा आपल्या आतला जो आनंद आहे, जी शांती आहे, ती आपोआपच जागृत होते. चला, आता आपण थेट ऐकूया की पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी 1964च्या त्या संदेशात नेमकं काय म्हटलं होतं. त्यांचे शब्द. ते म्हणतात, ईश्वरावर विश्वास ठेवण्याचा अर्थ आहे त्याच्या शिस्तीवर विश्वास ठेवणे. जी व्यक्ती हे समजून घेते की ब्रह्मांडाचा कणकण एका कठोर नियमाने बांधलेला आहे, ती व्यक्ती कधीही चुकीच्या मार्गावर चालत नाही. किती खोल अर्थ आहे यात. आणि पुढे ते म्हणतात, खऱ्या आस्तिकतेचा अर्थ आहे आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता. कर्माच्या फळापासून वाचण्यासाठी कोणताही छोटा मार्ग म्हणजे शॉर्टकट नाहीये. केवळ श्रेष्ठ कर्म हाच एकमेव मार्ग आहे. अप्रतिम. तर मग जेव्हा असा दृष्टिकोन आपण स्वीकारतो तेव्हा काय होतं? तेव्हा आपण निर्भय बनतो. आपण भीतीतून बाहेर पडून निर्भयतेच्या मार्गावर चालू लागतो. आणि हेच तर खऱ्या आस्तिकतेचं फळ आहे. आपलं ध्येयच बदलून जातं. मग देवाला घाबरायचा प्रश्नच येत नाही. उलट जी परिपूर्ण आणि निष्पक्षपाती व्यवस्था हे संपूर्ण जग चालवते, त्या व्यवस्थेबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो. आणि हे किती जबरदस्त आहे बघा. ह्या परिपूर्ण वैश्विक नियमाच्या सिस्टममध्ये अन्यायाची शक्यता किती? तर 0. अगदी 0. इथे ना पक्षपात चालतो, ना कोणती लाचखोरी. चला, तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय आहे ते पटकन बघूया. खऱ्या आस्तिकतेचा गाभा म्हणजे फक्त देवाला मानणं नाही, तर त्याची जी दिव्य व्यवस्था आहे, जी शिस्त आहे, तिच्यावर विश्वास ठेवणं. दुसरं, कर्माचा नियम हा निष्पक्षपाती आहे. जे पेराल तेच उगवेल. तिसरं, नैतिक नियमांचं पालन केलं की आतून शांती आणि निर्भयता आपोआप येते. आणि शेवटी संकल्प काय करायचा, तर या विश्वाला साक्षी मानून प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि शिस्तीने करायचं. आणि जाता जाता एक प्रश्न, त्यावर नक्की विचार करा. काय शिस्त हेच भक्तीचं अंतिम स्वरूप असू शकतं? म्हणजे शिस्तीने वागणं हीच सर्वात मोठी भक्ती ठरू शकते का?